स्वरूपे घेतले हरवणी। हा प्रतिवर्षीप्रमाणे चालू असणारा प्रकट सप्ताह, दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या वाट्याला या संयोजकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचं मी आभार प्रकट करतो। तसेच ही ओवी जी आहे ते ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 5वा अध्याय 34 क्रमांकाची ओवी चिंतनासाठी निवडलेली आहे। जयांचे केली स्मरण होय सर्वविद्येचे अधिकरण, त्याची वंदू श्री चरण गुरूंचे नमस्कार। जेणे भक्तिपासून हिरतले गुरुवाक्य मग आत्मस्वरूपे घेतले हरवणी। तुमचं जीवन तुमचं जीवन गेलेलं आहे, मायेचं आणि गुरु उपदेशाने असं त्या ठिकाणी मोबाईल सांगायचं। गुरुवाक्य मन भरले मग आत्मस्वरूपी भागले हरवणी। तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाची जाणीव व्हायची असेल तर तुम्हाला त्या परमात्म्याला बाहेर पडायला कुठल्या पण प्रवासानं माता बाई ही ओवी माऊलीने लिहिलेली आहे। जेणे भ्रांतीपासून हिरतले, भ्रांती म्हणजे ज्या भ्रमात आपण जगतोय त्या भ्रमातून आपण बाहेर आल्याशिवाय आपण देवाजवळ जाऊ शकत नाही। ज्या वेळेला महाभारताचं युद्ध सुरुवात होणार होते, हजारो कारण अर्जुनाने सांगितलं, अर्जुनाने हजारो कारण देवाला सांगितलं, भगवंताला सांगितलं की मला युद्ध करायचं नाही। अर्जुन पटवून द्यालता, वेगवेगळ्या पद्धतीने देवाला पटवून द्यालता की मला युद्ध का करायचं नाही। त्या संदर्भात ही ओवी अर्जुनाच्या डोक्यात जो भ्रम आहे, जी माया आहे, ती माया जाण्यासाठी या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि त्या संदर्भात माऊलीने आपल्याला पण या ओवीतनं उपदेश केलेला आहे की आपण कुठल्या भ्रमात
जगता कामा नये. मग भ्रमित जगणं म्हणजे काय? आता आजचा चिंतनाचा दुसरा दिवस किंवा आपल्या सप्त्याचा दुसरा दिवस आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुम्ही भ्रमातनं बाहेर येणं म्हणजे भगवंताजवळ तुमची वृत्ती स्थिर करणं. तुम्ही भ्रमातनं बाहेर येणं म्हणजे तुम्ही भगवंताची प्राप्ती होण्यासाठी तुमचं जे चंचल मन आहे ते त्याच्या चरणाजवळ अर्पण करणं किंवा त्याचं जे विटेवरी त्याचं स्वरूप आहे ते आपल्या चित्तात ठेवणं म्हणजे भ्रमातनं बाहेर येणं. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर काय, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मग भ्रमित कशामुळे होतंय? एक आता काकड्यातलं एक अभंग आहे बघा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. महाराज काय म्हणतात या ठिकाणी? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. म्हणजे काय सांगितले? धन तुम्हाला भ्रमित करणारी पहिली गोष्ट असेल, देवापासून बाजूला नेणारी किंवा तुमच्या चित्तात अशांतता निर्माण करणारी कुठली गोष्ट असेल तर ते पहिला काय सांगितले? धन. कितीही तुम्ही पैसे मिळवलं तर तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. धन दारा, दारा म्हणजे बायको असेल, बायको म्हणजे प्रपंच. धन दारा पुत्र म्हणजे जेवढ्या जेवढ्या प्रापंचिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला जरी तुम्ही किती जरी मिळवलं असं तरी तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. अडचण काय आहे? तुमच्या समोर एक गुलाबजामुनाची वाटी ठेवलेली आहे. गुलाबजामुन तुमच्या समोर ठेवलं. गुलाबजामुन पहिला कोणाला दिसलं सांगा? बोला यशवंत महाराज. पहिला कोण बघितलं? पहिला कोण बघितलं गुलाबजामुन? डोळ्यांनी बघितलं. बरोबर? डोळ्यांनी बघितलं. डोळ्यांनी बघितलं आणि आपल्या बुद्धीला सांगितलं की आपण हे खायला पाहिजे. म्हणजे काय झालं? थोडस गुलाबजामुन बघितल्यामुळे काय झालं? तोंडाला जरा पाणी सुटलं आणि खावं असं वाटलं आणि गुलाबजामुन आपण काय केलो? खाल्लो. ते कुठं गेलं? पोटात गेलं. ज्यानं बघितलं, ज्यानं खाल्लं किंवा या ज्या काय गोष्टी आहेत, या ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कुठं आहेत? बाहेर कुठं नाहीत. काय? ते आतच आहेत. मग तुमचं मन असेल, बुद्धी असेल किंवा बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे विषय सुखात जाण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कुठं बाहेरच्या नाहीत. कुठं आहेत? आतच आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मन ऐकत नव्हतं. जगद्गुरु तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात, काय काय करू या मना ते ऐकेना नारायणा. किती जरी सांगितलं तरी माझं मन ऐकायला तयार नाही. मी भरपूर प्रयत्न केला की माझ्या मनाला त्या भगवंतापासून बाजूला जाऊ द्यायचं नाही. असं किती जरी प्रयत्न केला तरी ते काय करते? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मन आवरत नव्हतं. तुमचं आमचं तर सामान्य माणसांचं सोडून द्या. ते संत आहेत, ते महात्मे आहेत. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या चित्ताची शुद्धता कशी होईल या अनुषंगानं ते त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की जे दुःखाचं मूळ आहे ते संसार आहे आणि त्या संसारात तुम्ही न अडकता तुम्ही काय करायला पाहिजे? अगदी पूर्ण समरस व्हायला पाहिजे. मग तुम्ही गुलाबजामुन खाल्ला. गुलाबजामुनाचा आनंद किती उशीर टिकणार आहे सांगा? पैसे तुम्ही मिळवलाय. प्रत्येकाचं एक ठेवण वेगवेगळे असते. प्रत्येकाचा एक आनंद वेगळ्या पद्धतीने असतोय. मग तुम्हाला जर तुम्ही आनंदमय तुमचं आयुष्य करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? ते सुखाचीच प्राप्ती व्हायला पाहिजे आणि ते सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर भगवंताशिवाय काय पर्याय नाही. आता गात्यातला पहिला अभंग तुम्हाला सांगायचं तर तेथे माझे हरी वृत्ती राहो. त्या अभंगात सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अनेक न लगे माईक पदार्थ. काय म्हणतात? अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ म्हणजे तुझ्या मायेनं निर्माण केलेलं जे पदार्थ आहेत तिथं मला अजिबात त्या पदार्थाजवळ किंवा त्या गोष्टीजवळ मला जाण्याची इच्छा किंवा माझं मन तिथं जाण्याची इच्छा किंवा तिथं जाऊ नये या अनुषंगानं मी निर्माण व्हावा किंवा मला ते जमत नाही म्हणून तू काय कर? माझ्यावर कृपा कर. म्हणजे त्या अभंगात माऊलीनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हरीला प्रार्थना केलेली आहे की हरी हे देवा असं करा की माझं जे तुमच्या मायेनं निर्माण केलेले ज्या ज्या गोष्टी आहेत
त्याच्या जवळ माझी इच्छा जाण्याचा अजिबात कामा नाही. माझं चित्त आहे ते फक्त तुझ्या चरणाजवळ राहू दे. आपण मंदिरात येतोय, सप्ताह चालू आहे. सप्त्याचं मुख्य प्रयोजन म्हणजे आपल्या विचारात बदल व्हावा किंवा आपली पंढरपूरची वारी असत्या त्या संतांनी जे सांगितलेले मार्ग आहे त्याची उजळणी करण्यासाठी हा अट्टहास असतो. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. कशासाठी असतोय? आज संध्याकाळी काय मेनू हे बघण्यासाठी असतोय काय? सांगा. जेवण काय हे बघण्यासाठी हा सप्ताह नसतोय. याचा मुख्य उद्देश या सप्त्याचा काय आहे की आपल्या चित्ताची शुद्धता करण्यासाठी आपण इथं या धर्म मंडपामध्ये उपस्थित राहायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय काय करू या मना ते ऐकेना नारायणा. बर, तुम्हाला एक अनेक विषय सांगतो. जे मन कुणाचं आहे सांगा? मन तुमचंच आहे. गुलाबजामुन खाणारं मन कुणाचं? तुमचंच आहे. मग तुम्ही खाल्लासा. मनाच्या पाठीमागनं जाणारी जी माणसं आहेत, मनाचं ऐकणारी जी माणसं आहेत किंवा त्या मनावर ताबा न ठेवणारी जी माणसं आहेत, त्यांना कधीही अध्यात्मात मोठं स्थान मिळणार नाही किंवा हरीची प्राप्ती करू शकणार नाही. अगदी समजलं असं तुम्हाला सोपं सोपं. मला मुळात येतच नाही संस्कृत. मला पाठांतर कमी आहे. मी कुठंतरी कुणाला तरी काहीतरी ऐकून ऐकून जसं जमल तसं मी प्रवचन करण्याचा प्रयत्न करतोय. मन, तुमचं जे मन आहे ते दुसऱ्याचं मन आहे काय? समजा आता तुमच्या मनात आलं तंबाखू चुन्ना खायचा, कोणाच्या माझ्या मनात आलं आता प्रवचन संपल्यानंतर तंबाखू चुन्ना खायचा, मग मी तंबाखू चुन्ना खाल्ला. याला जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण? मीच आहे ना, का दुसरं कोण आहे? म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय काय करू या मना ते ऐकेना नारायणा. किंवा अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. काय म्हणतात? काही माणसं सत्ता मिळवायचा प्रयत्न करतात, काही माणसं संपत्ती मिळवायचा प्रयत्न करतात, काही माणसं, आता कसं एक एक कीर्तनकार असतात महाराज, पाकिट घेत नाहीत. एक एक कीर्तनकार कसे असतात? पैसे घेत नाहीत, तर त्यांना मान लागतो. काही काही माणसं मानात अडकलेले आहेत, मला मान दिला नाही असं काही जणांना वाटते. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला काय, देवापासून लांब किंवा तुमचं चित्त शुद्ध होऊ नये यासाठी त्याला कारण काय असेल? मग तुम्हाला सत्ता मिळेल तर किती, समजा एखादं तुम्हाला पद मिळालं, सत्ता मिळालं, किती दिवस टिकणार आहे? किती दिवस त्याचा आनंद टिकणार आहे? याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, ब्रह्माचं जरी पद मला मिळालं तर ते मला नको आहे. का? कारण ती दुःखाची शिराणी आहे म्हणतात. जगातलं आता ब्रह्मापेक्षा कुठलं मोठं पद नसतंय, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. म्हणजे कुठलंही पद मिळालं तर त्याचा आनंद तुम्हाला चिरकाल टिकल, ह्याची शाश्वती नाही. नाही म्हणजे नाही. संत बोलतात ते कधीही खोटं असू शकत नाही. हे मी जे सांगालोय ते संतांचं सांगालोय, आणि संत कधीही चुकीचं सांगत नाही. ते प्रत्येकानं विश्वासानं ऐका. कारण कसं आहे, संदेहाच्या सुटल्या गाठी. मुळात या संतांच्या वचनावर, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, हरिपाठ असेल, यात प्रत्येक किंवा अमृत अनुभव असेल, या प्रत्येक जे जे तुम्हाला जे सांगितलेले आहेत, जे जे उपदेश सांगितलेले आहेत, ते त्रिकालबाधी सत्य असतात. कारण देवतेची संत, देवतेची संत, देवाला तुमच्यापर्यंत पोचायला येत नाही म्हणून संत आमच्यासाठी त्यांनी पाठवलेले आहेत. आम्हाला शान करण्यासाठी, आम्हाला थोडंसं आमचं चित्त शुद्ध करण्यासाठी, किंवा अगदी मराठीत सांगायचं झालं तर आपणाला अक्कल थोडी यावी यासाठी त्यांनी हे साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. माऊली काय म्हणतात? जेने भ्रांतीपासून हिरतले. मग बऱ्याच वेळेला प्रयत्न केला तरी त्यातनं काय होते? मन आपलं त्या भ्रांतीतनं निघत नाही. कुणाचं, आता मला सांगा, कुणाचं मुलीत मन अडकलेलं असतंय, कुणाचं मुलात मन अडकलेलं असते, कुणाचं संपत्तीत मन अडकलेलं असते. म्हणजे त्या तुम्हाला एवढं त्या मायेनं एवढं प्रयोजन करून ठेवलेलं आहे की तुम्हाला संसार असा निर्माण करून ठेवलेला आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केलासा, ते डाकू कसं लपलेलं असतात माहिती आहे का? तुम्ही रस्त्यानं चाललायसा, एक जंगल आहे, त्या रस्त्यातनं तुम्ही चाललायसा, आणि तुमच्या त्या संपत्तीवर डल्ला मारणारा जर कोण डाकू असेल तर तिचं पहिलं नाव आहे माया. काम, क्रोध, लोभ, मत्सर ही अशी दडून बसलेली असतात.
तुम्ही इकडे यायचा प्रयत्न केलासा, तुम्ही शुद्ध व्हायचा प्रयत्न केलासा, तर तुम्हाला गढूळ केल्याशिवाय राहत नाहीत. कोण? काम, क्रोध, लोभ, मत्सर. मग या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण? दुसरं कोण? कुणीही नाही. मगाशी तुम्हाला मी सांगितलं, जी मनाच्या पाठीमागनं जातात ती माणसं अडचणीत आल्याशिवाय राहत नाहीत. आणि ते मन जर भगवंताच्या चरणाजवळ असेल किंवा त्या मनात जर भगवंत असेल, म्हणजे कसं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध कर घर केले रीते. म्हणजे अरे बाबा, मी एवढं नामस्मरण माझ्या तोंडात नाही, माझं शरीर असेल किंवा माझी कुठलीही गोष्ट जर तुम्ही तपासून बघितला, विठ्ठलाशिवाय दुसरं काहीही यात मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही काम असेल, क्रोध असेल, इथं माझ्या शरीरात येण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काहीही थारा नाही. म्हणजे काय? जेणे भ्रांतीपासून हिरतले, म्हणजे पहिला आपलं मन स्वच्छ करायला पाहिजे. आता एखाद्या मेमरी कार्डात तुम्हाला काहीतरी भरायचं आहे, तुम्हाला ते पहिला त्यातलं भरलेलं डिलीट मारायला पाहिजे. मग डिलीट काय मारायला पाहिजे? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. मग डिलीट कोण मारायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या मनात जे काय बाकीचं जे मायाजाळ भरलेला आहे त्याला डिलीट दुसरं कोण मारणार नाही, तुम्हालाच मारायला पाहिजे. वारकरी संप्रदायातलं एक महावाक्य आहे, लक्षात ठेवा. आपुली आपण करा सोडवण. माऊलींचा एक अभंग आहे, आपुली आपण करा सोडवण. पुढे काय म्हणतात? संसार बंधन तोडा वेजी. आपण मगाशी हरिपाठ केला. हरिपाठात शेवटच्या 27वा अभंग जर तुम्ही काढून बघितला असा तर त्यात सांगितलंय बघा, लटिका व्यवहार सर्व हा संसार. म्हणा काय काय सांगितलंय? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरजार हरी विन. काय म्हणतात माऊली? लटिका व्यवहार म्हणजे प्रपंच कसला आहे? लटका आहे. आता लटक म्हणजे सांगायचं झालं तर आपण उपरीवाला आहे. ज्यांनी ज्यांनी उधार दिले त्यांना विचारा लटक म्हणजे काय. ज्यांनी ज्याने त्या पेटवर जाऊन उधार माल गाठला, किंवा एखादे व्यापारी असला किंवा दुकानदार असला, किराणा दुकानदार असला, ज्यांनी ज्यांनी उधार वाटले ना त्यांना विचारा लटक म्हणजे काय. मागायला गेला असं की म्हणते बघा, चाललोय कुठं, देतो की म्हणते की नाही सभागती माणूस. आपण सहज दिले, व्यापार होऊन दे म्हणून सहज दिलेला असते. किंवा एखाद्या माणसाला उसनं पैसे दिलेले असतात, ते मागं येत नाहीत. आमचेच पैसे आम्हाला 100 वेळा मागायला लागतात, त्याला लटकं म्हणायचं. मग संपूर्ण प्रपंच कसा आहे म्हणतात माऊली? लटिका व्यवहार. व्यवहार हा शब्द आपल्यासाठी घातलेला आहे माऊलींनी. 27व्या अभंगात काय म्हणतात? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरजार हरी विन. म्हणजे कसं आहे? मुख्य उद्देश मन आणि बुद्धी या तुमचं चित्त शुद्ध करायचं असेल किंवा तुम्हाला या भ्रमातनं बाहेर यायचं असेल तर तुम्हाला चित्त शुद्ध करायला पाहिजे. आणि चित्तात म्हटलं तर चित्त म्हणजे तुमचा स्वभाव. स्वभावात पहिली गोष्ट त्या बुद्धी. तुम्हाला महत्वाचा उद्देश सांगतो यातला, या पृथ्वी तलावावर सगळ्यात महान बुद्धिवान प्राणी कोण होऊन गेला असेल तुम्हाला माहित आहे? सगळ्यात जास्त बुद्धी या पृथ्वी तलावावर कोणाची झाली असेल तर रावणाला बुद्धी जास्त होती. कोणाला बुद्धी जास्त होती? त्यांचं प्रत्यक्षात गुरु शंकर भगवान होते. कोण होते त्यांचं गुरु? तर पुढं सरका, मला काय समजना. तुम्हाला बुद्धिमान प्राणी कोण होता? रावण होता. मला सांगा, रावण ज्या वेळेला मृत्यू पडला त्यावेळेला मंदोदरी त्याच्या प्रेताकडे बघून काय म्हणते सांगू काय तुम्हाला? माझ्या ज्या दाशा आहेत, मंदोदरी म्हणजे मंद उदरी, जगातली 1 नंबर सुंदर स्त्री म्हणजे मंदोदरी, जिचं उदर मंद आहे म्हणजे मंदोदरी, असं त्याचा शास्त्रानं अभ्यास सांगितलेला आहे. अशीच तिची बायको असताना सुद्धा मंदोदरी त्याच्या प्रेताकडे बघून म्हणते, काय म्हणते? माझ्या ज्या दाशा आहेत त्या माझ्यापेक्षा सुंदर आहेत. आणि ह्या माणसानं त्या सीतेमध्ये काय बघितलं असेल? घोटाळा कुठं झाला? बुद्धी कमी होती काय? बुद्धी कमी नव्हती. मग माऊली काय म्हणतात? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. तुमच्या जवळ किती जरी बुद्धी असली, तुम्हाला
रिद्धी सिद्धी अवघीच उपाधी. काय म्हणतात माऊली? रिद्धी सिद्धी अवघीच उपाधी. मगाशी तुम्हाला सांगितलं ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. इथं सुद्धा जरी तुम्हाला सिद्धी प्राप्त असली, रिद्धी प्राप्त असली, तर त्याचा काय फायदा आहे? फक्त आपल्याला अवघीच उपाधी. मग काय करायला पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चित्त शुद्ध तुमचं करायला अतिशय सोपा मार्ग माऊलींनी सांगितलाय. काय सांगितलंय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुमच्याजवळ किती जरी मोठं ज्ञान असलं, तुमच्याजवळ किती जरी मोठी बुद्धी असली, आणि त्या बुद्धीत जर हरी नसेल, तर आपली वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. नको त्याच्या पाठीमागं आपण आपलं ज्ञान पाजळत बसलो तर आपल्याला आनंद मिळणार नाही. हरिपाठातल्या पहिल्या अभंगात सांगितले की चारी मुक्ती साधी येल्या. म्हणजे तुम्हाला जर मुक्ती साधायच्या असतील तर पहिला काय करायला पाहिजे? तुम्हाला या भ्रमातनं बाहेर यायला पाहिजे. मग या भ्रमातनं किती जरी प्रयत्न तुम्ही केला तर बाहेर पडता येत नाही. कारण माया भगवंतानं अशी निर्माण केलेली आहे, तुम्ही काहीही करा, भल्या भल्याना त्या मायेनं नाशिवलेलं आहे. भल्या भल्या मोठ्या किती जरी त्यांची बुद्धी असली, किती जरी ज्ञान असलं, तर त्या मायेच्या तडाख्यातनं कुणीही सुटलेलं नाही. मग याला काय करायला पाहिजे? आता पहिला काय करायला पाहिजे? पहिला कुठं चुकतं हे ओळखायला पाहिजे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? आप आपण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तू कामने म्हणजे आप आपण्या घात कर. माझा घात दुसऱ्याने कुणी केला नाही. कुणी केला असेल तर मीच केलाय. आप आपण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा माणूस म्हणतोय की मी माझा शत्रू आहे. या जगात कुणीही मित्र नसतं. या जगात सगळं भ्रमित करणारं जग आहे. तुम्ही कुणालाही भेटला जा. एक तुम्हाला सांगतो, या प्रवचनात तुम्हाला जाता जाता एक सांगतो, एक लक्षात ठेवा. तुमचं चांगलं जर कोण करणार असेल, मी जाईल त्या प्रवचनात सांगतो, एक पहिला लक्षात ठेवा. तुमचं चांगलं कोण करणार असेल तर फक्त तुमची आई चांगलं करणार आहे. आणि दुसरं कोण आहे? दुसरं कोण असेल तर सद्गुरू. ही दोनच व्यक्ती या पृथ्वी तलावर अशा आहेत की तुमचं चांगलं झालेलं त्यांना चांगलं वाटतं. एक आईला चांगलं वाटतं आणि दुसरं गुरुला चांगलं वाटतं. या जगाच्या पाठीमागे तुम्हाला झालेला आनंद कुणाबरोबर शेअर करावा असं वाटत असेल तर तुम्ही फक्त तुमच्या गुरुला सांगा, नसेल तर तुमच्या आईला सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं चांगलं झालेलं कुणालाही सांगत बसू नका. अलीकडे सवय आहे, काहीतरी वाढदिवस असला किंवा मुलगा झाला, मुलगी झाली, आपण स्टेटस ठेवायचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना तुम्ही ठेवलेला स्टेटस आवडत नाही. तुम्ही बघा चौकशी करून, तुमचं आवडत का नाही? तुमचं चांगलं त्यांना वाटत नाही. चांगलं कुणाला वाटतंय? गुरुला वाटते. येथे कोणी सोडविना मज सद्गुरु वाचुनी. म्हणजे पुढं काय म्हणतात? जेणे भ्रांतीपासून हिरतले. मग ह्याच्यावर उपाय काय आहे? मग ह्याच्यावर उपाय एकच आहे. आपण काय करायला पाहिजे? आपली संगत तपासायला पाहिजे. तुम्हाला या भ्रमातनं बाहेर काढणारा कोण असेल या पृथ्वी तलावर? फक्त ते संत आहेत, ते फक्त गुरु आहेत आणि फक्त आपली आई आहे. हे प्रत्येकानं ठासून लिहून घ्या तुमच्या हृदयावर. समजते ना मी काय बोलालोय ते? तुम्हाला या भ्रमातनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला कुणाजवळ जायला पाहिजे? गुरूंच्या जवळ जायला पाहिजे. जेणे भ्रांतीपासून इरतले मग गुरु वाक्ये मन धुतले. काय म्हणतात माऊली पुढं? गुरु वाक्य मन धुतले. गुरुवाक्य मन धुणं म्हणजे नेमकं काय? मार्गी बहुत गेले याची साधू संत, नका जाऊ आड राणे ऐसी गरजती पुराणे. काय म्हणतात तुकाराम महाराज? मार्गी बहुत गेले याची साधू संत. म्हणजे ह्याच्या आधी जे त्या मुक्तीपर्यंत जाण्याचा कुणी प्रयत्न केला असेल
जे मुक्त झालेले आहेत, ज्यांना देवाची प्राप्ती करून घेतलेली आहे, ज्यांच्यावर हरीची कृपा झालेली आहे, ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, असं कोण असेल या पृथ्वी तलावर? ते फक्त संत, संत आणि संतच आहे. मग आता तुम्ही म्हणशीला संत आहेत कुठं, आता जावं कुठं हुडकायला? संत कुठेही हुडकायला जाऊ नका. संत भेटायला तेवढं सोपं नाही. बर ठीक आहे, आपल्याला संत भेटत नाही, ठीक आहे, आपल्यासाठी हे संतच आहेत ना. त्यांचं हे मार्गदर्शनच आहे. त्यांच्या कृपेनं मी इथं तुमच्या समोर बोलायचा प्रयत्न करालोय. मी म्हणजे गात्यातलं सांगालोय, हरिपटातलं सांगालोय, किंवा ज्ञानेश्वरीतलं सांगालोय. तुम्हाला या भ्रमातनं एक पहिला तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा. पहिला तुम्ही जे भ्रमित आयुष्य जगताय, तुम्हाला वाटतंय मला ह्याच्यापासून चांगलं होणार नाही, काहीही होणार नाही. चांगलं कुठं होणार आहे? चांगलं त्या देवाजवळ होणार आहे, किंवा संतांच्या सानिध्यात आलं तर चांगलं होणार आहे. आणि आपुली आपण टप्प लक्षात ठेवा. पहिला काय करायला पाहिजे? भ्रमातनं बाहेर यायला पाहिजे. म्हणजे जेणे भ्रांतीपासून हिरजली. ज्या भ्रमात आपण जगतोय, कुठल्या कुठल्या भ्रमात जगतोय, सगळं काय तुम्हाला फोडून सांगत नाही. प्रत्येकाला अहंकार वेगवेगळ्या गोष्टीचा असतोय. मला मी प्रवचन करतोय म्हणून अहंकार, कुणाला चाल चांगली म्हणायला येते म्हणून अहंकार, कोण मोठे मोठे वक्ते आहेत, त्यांना प्रत्येकाला जरा 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 काय असतोय? अहंकार असतोय. मग त्या अहंकारात आपण जगत असतोय. जोपर्यंत तुमचा अहंकार जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्या भ्रमातनं बाहेर येत नाही. प्रत्येकानं टासून घ्या. आणि ते अहंकार घालवायचा असेल, तर तो भ्रम घालवायचा असेल, तर तुम्हाला कुठं यायला पाहिजे? संतांच्या सानिध्यात यायला पाहिजे. मग एकदा तुम्ही संतांच्या सानिध्यात आला तर काय काय होईल? माऊली हरिपाठ. पहिला या पृथ्वी तलावर संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज. माऊली काय म्हणते? साधूंचे संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पंते. कुणाच्या संगतीत राहून परमेश्वराची आठवण करायला पाहिजे? तुमच्या मनाला कुठं घालवायला पाहिजे? साधूंच्या संगतीत घालवायला पाहिजे. साधूंचे संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पंते. मग त्याच्यानंतर नाथ महाराज आले. बोलण्याला काहीतरी आधार लागतो ना. नाथ महाराज सांगतात म्हणजे आधार कोणाचा तरी पाहिजे. मग माऊलीचा आधार घेऊन एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला एकनाथ महाराज काय सांगतात? त्याची माझे हित करीत नाही, सॉरी, ते तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज माऊलीचा आधार घेऊन म्हणतात, त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि एकनाथ महाराज काय म्हणतात? एकनाथ महाराज म्हणतात, स्वहिता कारणे भावे भक्ती हरी भेटी तेने. म्हणजे तुम्हाला भाव शुद्ध असायला पाहिजे. तुम्ही तुम्ही त्या परमेश्वराला अर्थतेनं हाक मारायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे? तुम्ही त्या साधूंची संगत करायला पाहिजे, असं नाथ महाराजांना म्हणायचं आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे? त्याचे हित माझे, म्हणजे माझं हित कशात आहे? उडकायला पाहिजे काय नको? कशासाठी यायचं सांगा? कामधंदा नाही म्हणून केले का सगळे? काय टाइमपास म्हणून आपण आलोय सांगा? किती दिवस वारी करायची? किती दिवस प्रवचन ऐकायची? किती दिवस कीर्तन ऐकायचे? आमच्या विचारात, आमच्या वागण्यात जर बदल होणार नसेल तर इकडं नाही आलं तरी सुद्धा काय हरकत नाही. बरोबर आहे का नाही सांगा? हे आमचे संयोजक मंडळी आता कितीतरी वर्ष झाले आमचा हा सप्ताह चालू आहे. किती जणांनी माळा गाठल्यात उपरीत? बर, माळ्या घातल्यात. किती जणांच्या टिकल्यात? टाळकरी नसत्यात. दुर्दैव आहे. म्हणजे आपल्या आचरणात, विचारात जर बदल होणार नसेल तर एवढा पैसा खर्च करून सगळा व्यर्थ आहे. कुणासाठी चाललेला आहे? की संत साहित्य जे आहे त्याच्या आकलन आपल्याला व्हावी, याच्यासाठी हे सगळं अट्टहास चाललेला आहे. कशासाठी चाललेला आहे? त्याच्यासाठी अट्टहास चाललेला आहे. मग तुमच्या मनाला परावृत्त कोण करणार असेल, तुम्हाला समजावून सांगणार कोण असेल, तर माऊलीशिवाय या पृथ्वी तलावर कुणीही नाही. माऊली हरिपाठात अनेक सांगतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. त्यांचं खोटं कसं होईल? किती जरी तळमळीनं सांगितलं सा,
हरीला जप हरीला जपणारा नर या पृथ्वीतला तुम्हाला दुर्मिळ कलियुग आहे, अतिशय कमी भेटतील. प्रामाणिकपणानं आपण नाव घेत नाही. हरी दुर्मिळ, बुद्धी दुर्मिळ, हरी बुद्धी जपे दुर्मिळ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्मिळ. काय काय आहे बघा, किती एका ओळीत सांगितले बघा माऊलीने, किती अवघड आहे सांगा. प्रवचन समजाले ना, मी काय सांगितलं तुम्हाला समजते ना. जेणे भ्रांतीपासून इरतले, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला पहिला निर्मळ करायला पाहिजे. दुसरा काहीही उद्योग करून काहीही उपयोग नाही. पहिला तुमचं चित्त त्या भगवंताजवळ असायला पाहिजे. हे प्रत्येकाने ठासून घ्या. आणि दुसरं काय करायला पाहिजे, माझं चित्त तिथं राहत नाही, माझं चित्त तिथं राहत नाही म्हणून काय करा, देवाला हरीला प्रार्थना करा. हरीला प्रार्थना करा की माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. किंवा राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, कोंड कोंडून धरीन जीवे, देह भावे पूजीन. काय काय म्हणतात महाराज, राहो आता याची ध्यान, डोळा मन लंपट. म्हणजे हा संतांनी आपल्यासाठी गाथा निर्माण केलेला आहे. माऊलीने आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. माऊलीने आपल्यासाठी अमृत अनुभव सांगितलेला. आपण उघडून बघत नाही. उघडून बघितलं तर आपल्याला समजत नाही. आपण का समजत नाही, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण ठीक आहे, आम्हाला यातलं काहीच कळत नाही, वाचा येत नाही, वेळ नाही, काय आता आपल्याला अजिबात सप्त्यात सुद्धा यायला जमत नाही. मग एक सोपा मार्ग माऊलीने सांगितलेला आहे. काय सांगितलेला आहे, काय सांगितलेलं आहे, लक्षात येते का कोणाच्या? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किंवा दळीता कांडिता जेविता ग बाई, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय सांगितले, दळीता कांडिता जेविता ग बाई, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. सांगितले की नाही सांगा. सोपा मार्ग आहे काय अवघड आहे? नामस्मरण म्हणजे सोपा मार्ग आहे का अवघड आहे? कुठला अट्टास करायला सांगितलंय काय गुरुनी? संतांनी कुठल्या वेगळ्या पद्धतीने जायला सांगितले काय? आमची अडचण काय, आम्ही संसारात तापलेली माणसं आहे, संसारात चटका बसलेली माणसं आहे. नको त्याला विचारायला जातोय आणि अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एखाद्या देवरेशाकडे गेला तर तुम्हाला उतारा टाकाय सांगणारच ना त्यो, त्याला कशाला नाव ठेवायचं. एखाद्या देवऋषी हाय दुपरीत भरपूर, एखाद्या देवऋषीकडे गेला सा आणि त्याला तुम्ही सांगितलं सा, काय माझा धंदा बिघडलाय, माझं काय सरळ होईना झालंय, काहीतरी उपाय सांगा. मग ती उपाय सांगणार. मग दुःखाचं मूळ प्रपंच आहे ना, तो काय उपाय सांगतोय? कुणीतरी सांगेल. आता हे आम्ही स्टेज ज्या वर्षी नवीन केलं, बऱ्याच लोकांनी शंका घेतली, दिशा बरोबर आहे काय? दिशा बर 10 दिशा हरी म्हटले ना, महाराजांनी सांगितलंय. मग इकडं देव नाही काय? देव सगळीकडे भरून उरलेला आहे. आपण सकाळी काकड आरतीला ओवाळतोय बघा, काकड आरतीला, लाजले गे माय आता कोण ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे गोपाळू, कुठं बक्षीला तिकडं परमेश्वर आहे. किती सोपं सांगितले सांगा. कुणाला विचारायला जाऊ नका, कुणाच्याही पाठीमागे जाऊ नका, फक्त माऊलीने सांगितले त्यांचं ऐका. मी गॅरंटी देतो, मला गळपट धरून विचारा, तुमचं चांगलं नाही झालं तर सांगशील ते मी ऐकतो. फक्त माऊलीने सांगितलेल्या मार्गावरनं जावा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या मार्गावरनं जावा. कुणाच्या नादाला लागू नका. तुम्ही विचारायला जाता म्हणताना फार मोठी मोठी मठ होतात, मोठी मोठी मठ होतात. कशामुळे होतात? तुम्ही विचारला जाता म्हणून. कसं असतंय, माणसाला जरा मनासारखं बोललं की बरं वाटते हो, माणसाचा स्वभावच आहे. जावा हो, अमकं करा तमकं करा म्हणजे तुमचं चांगलं होईल. काही नाही. संसार दुःख मुळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रांदिवस
या प्रपंचावर काहीही उपाय नाही. उपाय नाही म्हणजे नाही, कुणालाही विचारू नका. प्रपंच तुमचा जर चांगला करायचा असेल तर एकमेव फक्त त्या प्रपंचात हरीला सामील करून घ्यायला पाहिजे. प्रपंच तुमचा चांगला व्हावा असं वाटत असेल तर तुमचं मन पवित्र असायला पाहिजे. मला सांगा आता महिला वर्ग, कुणाकुणाच्या सुना चांगल्या भेटल्यात सांगा, हात वर करून सांगा. कुणाकुणाला सुना चांगल्या भेटल्यात? म्हणजे तुम्ही आता एकटीच माऊले हात वर करायला लागल्या, म्हणजे बाकीच्या तुमच्या सुना आहेत त्या बरोबर नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? कुणाकुणाला सुना चांगल्या भेटल्यात हात वर करा. मी असं गृहीत धरतो संध्याकाळी जेवायला घराकडे जायचंय, नाही वाढली तर काय करायचं म्हणून हात वर करत असला तर असं पण असू शकते. चांगलं तुम्हाला कधी वाटणार? तुमचं मन स्वच्छ असेल, भ्रमित मन नसेल, हरीच्या चिंतनात तुमचं मन असेल तर तुम्हाला सगळं जगच हरी दिसेल. सगळ्यांच्यात देव बघायचं सामर्थ्य तुमच्यात कधी निर्माण होईल? तुम्ही भ्रमातनं बाहेर आल्यानंतर. हे संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं, मार्गी बहुत गेले याची, साधू संत नका जाऊ आड राणे. टप्प लक्षात ठेवा. तुमचं मन जर या भ्रमातनं जर बाजूला काढून घ्यायचं असेल तर तुम्हाला हरिपाठाचा अभ्यास करायलाच पाहिजे. तुम्हाला हरीचा पत्ता पाहिजे असेल, तुम्हाला चारी मुक्ती साध्य करायच्या असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे? शेवटच्या 27व्या अभंगात सांगितले बघा माऊलीने, साई शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध गडी राहू नको. काय सांगितलं? साई शास्त्रे निवडी. ठीक आहे, थोडं 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 करा. मग साई शास्त्रे निवडी, शास्त्राचा थोडा 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 अभ्यास करत चला. आणि रिकामा अर्ध गडी राहू नको म्हणजे अर्ध गडी म्हणजे अर्धा मिनिट, अर्धा मिनिट सुद्धा त्याचं नाव न घेता राहू नको. तुम्हाला भ्रमातनं बाहेर यायचंय की नाही सांगा? मग काय करायला पाहिजे? रिकामा अर्ध गडी राहू नको. पुढे सांगितलंय, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरजार हरिवीन. किती सोपं आहे सांगा? काय अवघड आहे? काय वेगळी साधना करायला सांगितलंय का? बर, त्याच्यात आणि माऊलीने अनेक सांगितलंय, 18 पुराणे हरिसी गाती. काय सांगितलंय? 18 पुराणे हरिसी गाती. म्हणजे 18 जी शास्त्र आहेत, 18 जी पुराण आहेत, ते हरीशिवाय दुसरं काही त्याचं उत्तर येत. तुम्हाला उत्तर काढून दिले ना माऊलीने. तुम्हाला तुमचा प्रश्न सुटत नाही ना, उत्तर दिले काढून, ती पेपर सहजच तुम्हाला सोडवू शकते ना. बर ठीक आहे, मग तुम्हाला तुमचा पेपर सोडवता येत नाही, पेपर तुमचा तुमच्या प्रपंचाचा तुमच्या जीवनाचा तुम्हाला आनंद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, तर तुमचा पेपर तुम्हाला जड चाललाय असं वाटत असेल, मग त्या हरीला प्रार्थना करा, तेथे माझ्या हरिवृत्ती राहो. किती सोपं आहे, तेथे माझ्या हरिवृत्ती राहो. काय प्रार्थना करा, काय मागा देवाकडं? एक काम कर भगवंता. मी आता बऱ्याच लोकांना उपाय विचारून बघितलो, बरंच उतार टाकून बघितलं, बऱ्याच गोष्टी केल्या. हेंदरी सेंदरी दैवते, कोण पूजी भूते केते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवधान. हेंदरी सेंदरी दैवत आहेत, त्यांच्याकडे गेला तर तुमचं चित्त शांत होणार आहे असं वाटते काय? जो देव बकर कोंबड तुमच्याकडे मागून खातो ते तुम्हाला काय देणार हो? मला सांगा की. कुठल्या जगात चाललोय आपण? 21वे शतक आहे, विज्ञानवादी जग आहे. आणि किती जरी विज्ञान पुढे गेलं असलं तर माऊलीच्या एका ओवीचा अर्थ त्या विज्ञानाला सांगता येत नाही. एवढं समुद्र असणार माऊली, आपल्यावर प्रेम करणार, आपल्यावर उपकार, आपल्यावर किती उपकार केले त्यांनी काय सांगू तुम्हाला. आमच्यासारख्या एका पामर माणसाला, अडग्या माणसाला शान करायचं, दगडाला सुद्धा
जड वस्तू असेल, रेड्यासारखा जरी असेल तर त्याला वेद बोलायला लावणार ते माऊली, ह्यांच्यापेक्षा काय हो जगात मोठं? किती दिवस आपण या भ्रमात जगायचं सांगा? किती आपण तेच 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 किती दिवस करायचं? आपण आनंद घ्यायचा नाही का जगण्यातला? आपण मुक्त तुम्हाला वाटत असेल मेल्यावर मुक्ती मिळते. मेल्यावर काय नाही. मेल्यावर काय होते कुणास ठाऊक. जिवंत असताना मुक्त व्हायला लागते. एका बंगल्यात पाळलेलं कुत्रं असते बघा, पाळलेलं कुत्रं गुबगुबीत असते असं पाळलेलं. त्याला शॅम्पू अंघोळीला असतोय, साबण असतोय, राहायला घर असते, झोपायला हातरुण असते, वेगवेगळं त्याला बसायला बेड असतोय. एवढं यथेच्छ लक्झरी आयुष्य जगणार ते कुत्र जे बंगल्यातलं असतंय आणि बाहेर एक मरतुंगड कुत्र कुठं तुकडा मिळेल तिथं खाते. ते जर त्याच्या पुढ्यातनं चाललं तर आतलं त्याला भुकतंय बाहेर. आतलं जे गबगबीत झालेलं आहे खाऊन ते कुत्र काय करते, त्या मरतुंगड्या कुत्र्याला भितय, भुकतय. का भुकतय सांगा? मला सांगा. आयुष्य बाहेर रस्त्याने फिरते त्याचं चांगलं आहे काय पाळलेलं त्याचं चांगलं आहे? कुणाचं चांगलं आहे आयुष्य? बोला की. आत बांधलंय त्याचं चांगलं आहे का बाहेर फिरते त्याचं? हा, काय ऐकू ना हो. लक्झरी आयुष्य जगतोय ते चांगला का रस्त्याने फिरतोय ते चांगला? जरी त्याला लक्झरी आयुष्य असलं तर त्याला साखळीनं बांधून घातलेलं असते बघा. साखळीनं त्याला बांधून घातलेलं असते, म्हणजे त्याला मुक्तता नाही, तो मुक्त नाही म्हणून ते भुकत असते. आणि हे बाहेर जरी याच्या पोटाला नसलं तर ते आनंदी असतं. का असतं? ते मुक्त आहे, त्याला बांधलेलं नाही. तसं तुम्ही प्रपंचातनं हळूहळू हळू 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 मुक्त व्हायला पाहिजे. हळूहळू हळू चाला. काल्याचा एक अभंग आहे बघा. याल तरी या रे अवघे माझ्या मागे मागे. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? हळू 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 चाला. हळू 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 त्यातनं तुम्ही मुक्त व्हायला पाहिजे काय नको सांगा? का तेच 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 करायचं? पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. मग पिकलिया शेंदे कडूपण गेले. मग परिपक्व जे ज्या वेळेला तुकाराम महाराज झाले त्यावेळेला त्या अभंग ते लिहिलेलं आहे. मला समजलं काय मर्म या आयुष्याचं, आनंदाचं, या भगवंताचं मर्म मला सगळं कळालं. मी परिपक्व झालो, मला आत्मज्ञानाचा बोध झाला. म्हणजे काय झालं? पिकलिया शेंदे कडूपण गेले. जे फळ पाडाला येतं, एक तर ते फळ खाली पडतं, देठाला सोडताना काय करतं? खाली पडतं. मग मला सांगा, पाडाला न येता जर फळ खाली पडलं तर ते पिकल काय सडल? बोला. पाडाला न येता फळ जे तुटून खाली पडते ते पिकते काय? पिकत ते सडतय. त्याचा काहीही ते जन्मा आला आणि वाया गेला असा त्याचा अर्थ होतो. त्या फळाचा काही उपयोग नाही. मग आपल्यातलं जे कडूपण आहे, आपल्यातलं जे दोष आहे, आपल्यातलं जे आपल्या आपल्या या भगवंताच्या नामस्मरणात भगवंताला जवळ जाण्यात रोखण्याचा काम, क्रोध, लोभ, मत्सर आहे, हे जोपर्यंत घालतात, ह्याच्यावर जोपर्यंत आपण वार करत नाही तोपर्यंत आपण परिपक्व होत नाही. आणि एकदा त्याच्यावर वार करायला तुम्ही शिकलासा, उपेक्षा, संतांचं मोठं हत्यार काय असेल? मग मज हरी उपेक्षिना. त्याला विचारायचं बंद करा. त्या मायेला, कामाला, क्रोधाला विचारायचं बंद करा. काम क्रोधे केले घर रित्ते. समजलं काय तुम्हाला? उपेक्षा म्हणजे समजलं काय? एखाद्यानं मला समजा वाकडं तिकडं बोललं, मी चौकशीच केली नाही, कुणाला त्रास होणार? एखाद्यानं मला शिवीगाळी केली तर मी त्याला प्रत्युत्तर केलं नाही, त्रास कुणाला होणार? देणाऱ्याला काय मला? त्याला म्हणायचं उपेक्षा. सगळ्यात मोठा हत्यार. पंचती करायची नाही. परदेशात 18 वर्षाचं मूल झाल्यानंतर, 18 वर्षाची ज्या वेळेला 19 वर्षाची मुलं होतात
त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी दिली जाते. आम्ही म्हातारं झालो तरी सुद्धा आम्हाला वाटते पोरं आमच्या ताब्यात राहायला पाहिजे. त्यांच्या त्यांना बागडू द्या ना, काय करते ते करू द्यात, पडू द्यात, काहीतरी करू द्यात. त्यांना सांगा ज्ञानेश्वरी वाचायला, त्यांना सांगा गाथा वाचायला सांगा, त्यांना संतांनी काय संदेश दिलाय ते सांगा. इकडे या म्हणा, इथं संत काय सांगतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवती. तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा असेल मुलगी असेल व्यवस्थित आपले संस्कृती जर त्याला पालन पोषण करायचं असेल तर मी तुम्हाला अगदी अभिमानानं सांगतो, वारकरी संप्रदायाशिवाय काहीही पर्याय नाही. इतर ठिकाणी गेलासा तर तुम्हाला काहीतरी चुकीचं मार्ग दाखवले जातात आणि ते मार्ग पुढे गेल्यानंतर बंद होतात. इथं तसं नाही. इथं तुम्हाला त्या मुक्तीपर्यंत संत घेऊन गेल्याशिवाय सोडणार नाहीत. ते तुम्हाला आनंद प्राप्त करून दिल्याशिवाय गप बसणार नाहीत. माऊलींना उगच माऊली म्हणत नाहीत. म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं, एक आई आणि दुसरं गुरु, ह्याच्या व्यतिरिक्त कोणाबरोबर आनंद शेअर करू नका. टप्पा तुम्हाला अनेकदा सांगतो. पहिला काय, जेणे भ्रांतीपासून इरतले, म्हणजे आपलं मन काय करायला पाहिजे, पवित्र करायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे. तुम्हाला अध्यात्मात प्रगती करायची असेल तर पहिला टप्पा काय आहे, तुमचं चित्त शुद्ध असायला पाहिजे. आणि ते शुद्ध केल्यानंतर काय करायला पाहिजे, देवाच्या चरणाजवळ ते चित्त तुमचं जायला पाहिजे आणि तिथं स्थिर राहू दे म्हणून त्याच्याजवळ तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. हा पहिला टप्पा लक्षात ठेवा. मग तरी सुद्धा माझं तिथं मन राहत नाही, त्याला काय उपाय? मग उपाय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले, म्हणजे गुरुवाक्य मन धुतले. म्हणजे तुम्ही शास्त्राचा, साई शास्त्रे निवडी, म्हणजे तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा. मग म्हणशीला मला वेळ नाही कामात ना अमक तमक, मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण? तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, पुण्यच प्राप्त करून घ्यायचं आहे ना, का पाप? काय प्राप्त करून घ्यायचं आहे? मग पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर किती सोपा मार्ग सांगितलाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा दुसरा टप्पा सांगितलाय गुरुनी, म्हणजे त्यांच्या उपदेशानं तुमचं मन स्वच्छ करा. तुमच्यात परिवर्तन होत नाही ना, मग तुम्ही काय करा, गुरुच्या उपदेशानं तुम्ही काय करा, त्यांनी गेलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं मन स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले. मग आत्मस्वरूपी म्हणजे काय? देव पहावया गेलो, देवची होऊनी गेलो. एकदा तो आणि मी वेगळा नाही, हा आणि मी, माझं आणि तुझं, पांढरं आणि काळं, या सगळ्या गोष्टीच्या भ्रमातनं तुम्ही बाहेर आला म्हणजे काय त्याला म्हणायचं, आत्मदर्शन. टायमिंग संपलेला आहे. लक्षात आलं ना मी काय काय सांगितलं होते? पहिलं काय करायचं, मन स्वच्छ करायचं. मन स्वच्छ करून देवाजवळ राहायचं. देवाजवळ त्या चित्ताला शुद्ध करायला न्यायचं, त्याच्या चरणात डोक्यात ठेवायचं. तिथं राहत नसेल तर संतांची संगत करायची. संतांची संगत एकदा केलासा की तुम्हाला तुमच्या आत्मदर्शन ते करून देतात. ते माऊली आहेत, सगळ्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. बोलण्याच्या ओघातून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मोठ्या मनानं माफ करा. जे काही ते चांगलं बोललो ते गुरुवर्य हरिभक्त पारायण शेकीन असू, भाऊसाहेब पाटील महाराज आणि सांगावचे महादेव पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनातून मोडकं तोडकं थोडं थोडं जसं जमल तसं बोलायचा मी प्रयत्न केला. 1-2 मिनिटं बोलतो आणि मी थांबतो. 2च मिनिटं फक्त मला सहन करून घ्या. प्रत्येक वेळेला रमेश काकांची आठवण आल्याशिवाय आम्ही सप्ताच करू शकत नाही. तुमच्या समोर बसलोय म्हणजे त्यांचं पण डोंगरा एवढं उपकार आहेत माझ्या. वास्तविक माझं दुर्दैव, माझी प्रगती किंवा माझ्या झालेला बदल बघायला ते पाहिजे होते. ते खंत कायम मला वाटते. म्हणून माझी झालेली सेवा आदरणीय रमेश काका यांच्या चरणावर अर्पण करतो. भाऊसाहेब पाटील महाराज शेकीन हसूर यांच्या चरणावर अर्पण करतो. आणि इथं मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या संयोजकाच्या चरणावर अर्पण करतो, पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करतो. आणि माझं प्रवचन तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो. जे काही चांगलं आहे ते घेऊन जावा.
माझ्या सोपात खड जास्त आणि तांदूळ कमी असतात. त्यात कुठं तर तांदूळ आहेत हुडकून घ्या. जे तांदूळ आहे ते रत्नागिरी 24 चांगल्या जातीचाच असणार एवढं तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी